आज आपण जो क्वेश्चन सोडवणार आहे तो PSI 2014चा क्वेश्चन नंबर 88 आहे. मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी 9 वाजता ताशी 100 किमी वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती तासांनी व किती वाजता भेटतील? आता कसं सॉल्व करायचं आहे तर त्यांनी काय सांगितलं की एक गाडी सकाळी 8 वाजता अशी 80 किमी वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी 9 वाजता 100 किमी वेगाने सुटली. माझं काय 8 वाजता काय होतं, दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्मवर होत्या पण ही सुटली होती गाडी. 9 वाजता काय झालं, ही गाडी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आहे आणि ही 100 किमी वेगाने जाणार आहे. 9 वाजता काय झालं, ही 80 किलोमीटर हिने पार केला असणार तासामध्ये, पण ही जी 100 किलोमीटरची वाली आहे ती 9 वाजता सुटली. ती प्लॅटफॉर्ममध्येच उभी होती, 9 वाजता सुटली. 10 वाजता काय झालं, हिने अजून 80 किलोमीटर पार केलं म्हणजे झालं 160, पण हिने तोपर्यंत 100 किलोमीटर पार केलं एका तासामध्ये. नंतर 11 वाजता काय झालं, हिने अजून 80 किलोमीटर पार केलं म्हणजे ही 240 किलोमीटर अंतरावर पोहोचली. तोपर्यंत हिने परत 100 केलं, मग ही 200 किलोमीटरवरती पोहोचली. 12 वाजता म्हणजे परत एका तासासाठी परत अजून 80 किलोमीटर पार केलं तर ती पोहोचली 320 किलोमीटरवरती. आणि मागून 100 किलोमीटरनी येणारी गाडी ती पोहोचली 300 किलोमीटरवरती. नंतर 1 वाजता काय झालं, ही गाडीने अजून 80 किलोमीटर पार केलं आणि ही 400 किलोमीटरवर जाऊन पोहोचली. आणि मागून 100 किलोमीटर येणारी गाडी तिने अजून 100 किलोमीटर अंतर पार केलं आणि ती पण 400 किलोमीटरवर येऊन पोहोचली. मग अशा पद्धतीने 1 वाजता या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील आणि 1, 2, 3, 4 तासांनी बरोबर 1 वाजता. 4 तासांनी 1 वाजता ऑप्शनमध्ये बघूयात आपण. 4 तासांनी, इथं 3 तासांनी, हे उत्तर कॅन्सर. इथं 3 तासांनी कॅन्सर. इथं 4 तासांनी पण 12 वाजता, हेही कॅन्सर. 4 तासांनी 1 वाजता हे उत्तर बरोबर आहे, हे आपण टिक करायचं. हे उत्तर आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.